नमो आदेश माऊली हो. जय श्रीराम. मी संदीप अशोकाळे आर्य ज्योतिषालय हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो. माऊली हो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भोजपत्रावर डाळिंबाच्या लेखणीने, डाळिंब म्हणजे डाळिंबाच्या वृक्षाची आपण लेखणी तयार केली आहे. आता ही लेखणीसुद्धा आपण डाळिंबाला वनस्पतीशास्त्रानुसार विधिवत आमंत्रित करून त्या मुहूर्तावर त्याला आणून त्या लेखणीची व्यवस्थित विधिवत पूजा अभिषेक सर्व गोष्टी करून ती सिद्ध केल्यानंतर आपण हे यंत्र बनवण्यासाठीची जी शाई लागते त्या शाईमध्ये आपण अस्सल गोरोचन, कस्तुरी, अंबर आणि अत्यंत दुर्मिळ अशा काही सिद्ध वस्तू ह्यांच्या मिश्रणाने ती शाई बनवलेली आहे. सध्या हे साहित्य फार दुर्मिळ आहे, शक्यतो भेटत नाही. आणि विशेष म्हणजे पूर्वी ऋषीमुनी ज्या भोजपत्राच्या भोजवृक्षाच्या सालीवर जे लिखाणकाम करायचे त्या भोजपत्रावरच आपण ही यंत्र लिहिलेली आहेत शाबरीमध्ये. आणि विशेष म्हणजे वेगवेगळ्या मुहूर्तांवर सिद्ध केलेली आहेत. तर ह्या आपण पेटीमध्ये बघू शकतात. इथे पहिलं एक छोटं यंत्र आहे. त्या यंत्रावर म्हटलं आहे प्रेमवृद्धी. मग ही कुठल्याही नात्यामध्ये असू शकते, पती पत्नी, प्रियकर प्रेयसी, कुटुंबातील कुठल्याही सदस्यांमध्ये वगैरे असेल त्यासाठीचं हे प्रेमवृद्धी यंत्र आहे. हे एक यंत्र आहे. त्यानंतर आपण दुसरं एक यंत्र बघू शकतो ज्याच्यावर म्हटलं आहे स्वामीवश. स्वामीवश म्हणजे जिथे तुम्ही कुठे काम करत असाल किंवा ज्या ठिकाणी तुम्ही कोणाच्या अधिकारात राहत असाल तर ते तुम्हाला प्रसन्न राहावे, ते तुमच्यावर कायम खुश राहावे, त्यासाठी हे स्वामीवश यंत्र आहे. पुढचं यंत्र आहे पतिवश यंत्र. पतिवश यंत्र हे सुद्धा भोजपत्रावर डाळिंबाच्या लेखणीने आणि जी विशेष शाई आहे त्याच्याने लिखित आहे. नंतर आहे पत्नीवश यंत्र. तर हे पती पत्नीमध्ये जिथे कलह असेल त्या नात्यांसाठी हे यंत्र आहे. तुम्ही बघितलं असेल पत्नीवश यंत्र जे आहे हे किती मोठं आहे आणि पतिवश यंत्र जे आहे ते किती सोपं आहे. म्हणजे इथे यंत्रांमध्ये सुद्धा आपल्याला कळतं की पत्नी ह्या समजायला किती अवघड आहेत, जिथे यंत्रांमध्ये सुद्धा बराच मोठा विषय आहे. हे यंत्र आहे, हे विशेष यंत्र आहे. हे भोजपत्रावर लिहिलेलं हे असं यंत्र आहे जे तुम्हाला अधिकार प्राप्ती मिळवून देते, सन्मान मिळवून देते, समाजामध्ये मान सन्मान मिळवून देते. आता ही जी यंत्र आहेत ही यांचा वापर कसा करणार आहात तुम्ही? हे यंत्र तुम्ही भोजपत्रामध्ये सगळं हे सिद्ध करून तयार आहेत आपल्याकडे. हे यंत्र तुम्ही तावीजमध्ये सोन्याच्या, तांब्याच्या किंवा चांदीच्या तावीजमध्ये तुम्ही धारण करू शकतात. आणि तुम्ही लॉकेटमध्ये वगैरे ते धारण करू शकतात. तर आपल्याकडे ही वेगवेगळ्या विषयांवरची यंत्र आहेत. आता मी जी यंत्र दाखवलीत ती सॅम्पल, ही फक्त एक उदाहरणादाखल ही यंत्र आहेत. पण असे बऱ्याच ग्रंथांमध्ये बरीच यंत्र आहेत बऱ्याच गोष्टींसाठी. हे आपल्याकडे जे आपण आता सध्या बनवले आहेत, सिद्ध केले आहेत, ती यंत्र आहेत. आणि काळजी नसावी, हे फक्त 3-4च यंत्र नाही आहेत, तर असे बरेच यंत्र आहेत आपल्याकडे. आणि आपण भोजपत्रावर जर कोणाला आवश्यकता असेल कुठल्या गोष्टींसाठी तर वाहन सुरक्षा यंत्र असेल, एखादं आजारपणावरचे काही यंत्र असेल, अजून वेगवेगळ्या कारणांसाठी यंत्र असेल तर आपल्याकडे हे सगळं साहित्य रेडी आहे. भोजपत्र आहे, लेखणी आहे आणि ती शाई पण आहे. तर आपण हे यंत्र बनवून देत असतो. तर माऊली हो, ज्यांना कोणाला ही असली यंत्र हवी असेल कृपया तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतात. भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमो आदेश. जय श्रीराम.